शेतकरी बंधूंनो, सिंगल व्हील इंजिन कोळपे डवरे दोंडे यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे। तर सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, गहू, बाजरी, कापूस, तूर सर्वच पिकांची कोळपणी डवरणी करू शकता। हा 7 HP चा चेन कल्टिवेटर आहे। तर याला नांगर, रेझर, लेवलर, कल्टिवेटर ही 4 अवजार याच्या सोबत येतात। तर कमी जागेत जर तुम्हाला हेवी मशागत करायची असेल तर तुम्ही 7 HP चा हा पॉवर विडर वापरू शकता। आणि फक्त कोळपणी डवरणी करायचं असेल तर 3 HP किंवा 2 HP चं आधुनिक कोळपणी यंत्र वापरू शकता। इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे तुम्ही स्वतः चालवून पाहू शकता। तर या ठिकाणी हे जे सिंगल व्हील इंजिन कोळपणी यंत्र आहे किंवा 3 पासवाली इंजिन कोळपणी यंत्र आहे, हे दोन्ही अवजार तुम्हाला या ठिकाणी बनवून मिळतात। पॉवर विडर असेल, पॉवर टिलर, रोटावेटर, ब्रश कटर, चाप कटर सर्वच प्रकारचे अवजार तुम्हाला या ठिकाणी बनवून मिळतात। तर हा 7 HP चेन कल्टिवेटर आहे, ज्याला नांगर, रेझर, लेवलर, 3 फणी कल्टिवेटर असे अवजार तुम्हाला याच्यासोबत मिळत आहेत। तर तुम्ही याचा वापर कापूस, तूर, सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, टोमॅटो, बटाटा, वांगी, मिरची, कोबी, फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणी डवरण्यासाठी करू शकता। तसेच 7 HP चा पॉवर विडर देखील आपल्याकडे आहे। तर त्याला 3 फणी मोगडा असेल, कोळप, वखर, रेझर, रबरी टायर, लोखंडी टायर सर्व अवजार तुम्हाला याच्यासोबत असतात। तर हे 3 फणी कोळपणी यंत्र आहे सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरासाठी। हे 7 HP कल्टिवेटर आहे। ह्याला जे अवजार आहेत ती नांगर, रेझर, लेवलर, कल्टिवेटर 4 अवजार याच्यासोबत येत आहेत। त्याच्यासोबत आहे का हे अवजार आहेत पाठीमागे इकडे आतमध्ये ही अवजार आहेत। आता नांगर त्याला लावलेला आहे, हा लेवलर एक येतो तो 3 फणी कल्टिवेटर, त्याला पुढचं फण काढून 5 पण लावू शकता। आणि रेझर, आता तुम्ही सिन्नर म्हणजे नाशिक म्हणलं तर मक्काचं पीक चांगलं असेल तुमच्याकडे, तर मक्कात 3 फणीनं कोळपणी करता येते, रेझरनं भर चढवायला 2 फुटे मका असते जनरली, तर 2 फुटात चांगलं चालतंय ते। आणि ह्याला जर बघितलं तर ह्याला काय टायर नाहीत खाली, म्हणजे चाकाच्या ऐवजी काय चेन दिलेली, चेनमुळे काय ग्रिपिंग जबरदस्त आहे। याचं वजन जवळजवळ 70 किलो वजन आहे, त्याच्यामुळं इंजिन 7 HP असल्यामुळे ताकद जास्त आहे, पेट्रोल असल्यामुळे आवाज व्हायब्रेशन कमी आणि चेन असल्यामुळे ग्रिपिंग चांगलं आहे। मागे जो नांगर आहे त्याला पण दोन्ही बाजूला तुम्हाला अल्टीपल्टी करता येते, समजा याला शाव करळ पण करता येते आणि इथं तुम्ही दोन्ही बाजूला ह्याला ऍडजस्ट करू शकता। ह्याला हा जसं पाहिजे तसं इकडे करता येते, इकडे करता येते, इकडे करता येते। उजबळ बांधण्याला बी चालतं। ही हँडल ऍडजस्टेबल आहे, 2 फॉरवर्ड 1 रिव्हर्स गिअर बॉक्स आहे याला, तुम्हाला म्हणजे जसं पाहिजे। हा उसाला बाळ बांधण्याला वापरतो, म्हणजे मोठ्या बांधण्याला नाही, कारण ह्याचा जो रेझर आहे तो 1 फूट रुंदीचा आहे। रेझर 1 फूट रुंदीचा आहे। 3 फणीला आपण 5 लावून म्हणजे 2 in 1 ह्याचा वापर होतो। नाही गेले की संगमनेरला गेले, जुन्नरला गेले, नाशिकला पण एक दिलंय बहुतेक। विक्रीला नाही, हे आपला इंडियन ॲग्रो मध्ये राहते सगळं। ठीक आहे, ते पेट्रोलचं आहे, डिझेलचं दोन्ही पण मॉडेल आहे त्याच्यामध्ये। हे 7 HP पेट्रोलचं आहे ना, परत ते 7 HP डिझेल मधून आहे। तुम्हाला जे पाहिजे ते करता येते। अवजार वगैरे काय नांगर एक येते, रेझर, लेवलर, कल्टिवेटर आणि 3 फणी। हा तेच मक्का वगैरे असेल ना तुमचा, कोबी, फ्लावर, टोमॅटो, बटाटा, वांगी, मिरची। नाही म्हणजे सांगतो तुम्हाला त्या टाइप मध्ये सोयाबीन, मका, टोमॅटो, बटाटा, वांगी, मिरची, कोबी, फ्लावर ह्या पिकांमध्ये तुम्हाला कोळपणी डवरणी जमतं ते सगळं। त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं पेट्रोलचं पाहिजे की डिझेलचं पाहिजे? पेट्रोलला काय आहे, पेट्रोलला थोडा आवाज व्हायब्रेशन कमी आहे आणि डिझेलला थोडा आवाज व्हायब्रेशन बेसिकच असतं जनरली म्हणजे चालवायला। ह्याला म्हणजे कसं आहे, आपलं ते 3 HP निळ्या कलरचं कोळपणी यंत्र आहे, ते तुमचं 1-1.5 इंच घुसून चालतं। तसं ह्याला तुम्ही 4 बोट 6 बोट जरी घुसवलं तरी अडचण नाही, म्हणजे कमी जागेत जास्त ताकद असलेलं आहे ते सगळं।